आज पत्रकार दिनाबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, पत्रकार दिन आजचा जो आहे तो अशासाठी आहे की लोकाला मार्गदर्शन करण्यासाठी. पत्रकार हा आहे की जीवनामध्ये लोकांमध्ये बदल कसा घडवता येईल आणि पॉझिटिव्ह रिफ्लेक्टेड हे पत्रकार करतात. आजचा दिन रोकडेसाहेब, आशा मॅडम आणि सावंतसाहेब आज उपस्थित होते. अतिशय चांगल्या रीतीने झाला आणि असेच पत्रकारांनी आहे ना सत्यता मांडून लोकांसमोर मांडायला पाहिजे, सत्यता जी काय असेल ते, आणि सत्यतेला साथ देऊन असत्याचा कसा नायनाश होईल ते बघायला पाहिजे. माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप पत्रकार बघितलेले, पण आज जे उपस्थित होते किंवा जे नव्हते, कोणीही अनैतिक व्यवहार केलेला नाही, कोणीही ब्लॅकमेलिंग केलेलं नाही. आणि आजची जी पत्रकार पिढी आहे, जी मराठी, महाराष्ट्रीयन बोला, कुठली पण ती निस्वार्थीपणाने काम करते. मी माझ्या भाषणामध्ये बोललेलं आहे की तुम्हाला पत्रकाराला जी काय मदत लागेल ती सगळी मदत मी माझ्या परीने टॅनिया ग्रुपतर्फे मी करेल. आणि पुढच्या भवितव्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं जावं आणि पुढे भरभराट व्हावं आणि वसई विरारचं तुम्ही चांगल्या प्रकारे कल्याण करावं हीच मी सदिच्छा देतो. मॅडम, तुम्ही पत्रकारांना नेहमी तुमच्या शाळेच्या हमेशा मदत करत असता. आता तुम्ही पत्रकारांना काय शुभेच्छा पूर्वी काय सांगाल? सर, आज 6 जानेवारी पत्रकार दिवस साजरा करताना मला खूप आनंद झालेला आहे आणि मी आपल्या सर्व पत्रकार मंडळाचे, वसई विरार महानगरपालिका संघाचे खूप आभारी आहे. आणि मी त्यांना अशा शुभेच्छा देऊ इच्छिते की पत्रकार हे फक्त चित्रित करणं किंवा पत्रकारी करणं हे नाही आहे, तर ही जी पत्रकार संघ जो आहे आणि पत्रकार जी सेवा जी देत आहेत ती आपल्या लोकशाहीची 4थी पायरी आहे. पण मी 4थी पायरी म्हणू शकत नाही, ती पहिली पायरी आहे. तर पत्रकारामुळे जे सत्य आहे ती उघडकीस येतं. चुकीच्या दृष्टीने जे चुकीच्या मार्गाने जी लोक जातात, की जे आपले अधिकारी जातात, की जी लोक जातात त्यांना आळा कसा घालवायचा हे काम माझे पत्रकार बंधू करत आहेत आणि हे खूप चांगलं काम करत आहेत. हे आपल्या समाज बांधणीचं आणि लोकशाहीचं आणि आपल्या देशाची जडणघडण ते घडवत आहेत. आणि आपले जे युवक आहेत या युवकांनासुद्धा चांगलं मार्गदर्शन ते करत आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि आज हे डिजिटल मार्केटिंग जे चालू झालेलं आहे, डिजिटलमध्ये खूप फायदे होतात, पण पत्रकार परिषद जी आहे ही कोणत्या प्रकारचे हेवेदावे न बाळगता आपलं स्वइच्छेने आणि सेवाभावी कार्य करत आहेत. त्यामुळे या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि पुढे त्यांचं असंच कार्य सातत्याने चालू राहू दे. परमेश्वर त्यांना भरपूर अशी कृपा देऊ दे आणि हे नवीन वर्ष जे आहे 2026 त्यांना आनंदाचं, सुखाचं आणि चांगलं आरोग्याचं जावं ही या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिलराव, तुम्ही वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे आज ह्या जनतेला काय सांगाल? असं आहे बघा की पत्रकारांचं मूळ काम असतं समाजाची वेदना, समाजातील घटना, दुर्घटना सर्वसामान्यांपर्यंत वृत्तसंकलनामार्फत ते पोचवणं. खरं तर मोठमोठे समारंभ घेणं किंवा काही या सगळ्या गोष्टींचं तांत्रिक नियोजन करणं हे काही पत्रकारांचं काम नसतं. परंतु मात्र ज्या स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली दर्पणच्या निमित्ताने या सृष्टीला ज्यांनी उदयास आणलं, पत्रकार सृष्टी ज्यांनी निर्माण केली, मराठी वृत्तपत्रसृष्टी, त्यांचे जे उद्दिष्ट होते समाज सुधारणेचे, त्यावेळच्या रूढी, परंपरा, अज्ञान, भेदभाव या सगळ्यांवर लोकजागृती व्हावी, लोकशिक्षण व्हावं या अशा मूळ हेतूने स्वर्गीय जांभेकरांनी पत्रकारिता दर्पणच्या निमित्ताने आपल्या समोर आणली. आज पत्रकारितेचा ट्रेंड बदलला आहे. आज उद्दिष्ट थोडंसं बदललेलं असलं तरी त्या जांभेकरांच्या स्मृती आजही चिरंतन राहाव्यात, जांभेकरांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी, हा जो जांभेकरांचा विचार होता किंवा जांभेकरांचं जे उद्दिष्ट होतं ते आज नव्याने येणाऱ्या नव्या पिढीसमोर जावं अशा उद्देशाने आमचा
वर्षातून एकतरी कार्यक्रम पत्रकारांनी घ्यावा. आमची वसई विरार महानगर पत्रकार संघटना हा कार्यक्रम दरवर्षी घेत असते. यंदा सर्व राजकीय संक्रमित वातावरण आहे, निवडणुका तोंडावर आहेत. अन्यथा आम्ही आजी माजी लोकप्रतिनिधींनाही मान देऊन या कार्यक्रमात सहभागी करून घेतो. यंदा त्यांनाही वेळ कमीच होता. गेले 2 वर्ष मदर वेलंकनीसारखी एक जागृत आणि अतिशय लोकप्रिय शिक्षण संस्था, जिथे थोड्याशा उपेक्षित आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या विद्यार्थ्यांच्याही नाममात्र फीवर प्रवेश जिथे दिला जातो आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्या शाळेच्या संस्थापिका आशा डिसूजा मॅडम उचलतात. अशा एका चांगल्या विधायक शाळेशी आमचं संघटनेचं नातं निर्माण झालं आहे आणि 2 वर्षापासून आम्ही या शाळेमध्ये त्यांच्या सोबतीने कार्यक्रम अरेंज करतो. दुसरे आमचे उद्योजक अनेक आहेत. वसईमध्ये विविध व्यवसायाच्या निमित्ताने अर्थार्जन करणारे, खूप सारा पैसा कमवणारे अनेक उद्योजक आहेत. पण अतिशय सचोटीच्या मार्गाने आपल्या उद्योगाकडे पाहताना कुठल्याही गटातटाचं कुठलाही असा गॉडफादर न बाळगता केवळ गुणवत्ता आणि आपल्या प्रामाणिक वाटचालीवर प्रचंड व्यवसायाची मोठी उलाढाल करणारे आमचे परमस्नेही पीटर फर्नांडिस साहेब, आज आमच्या सगळ्यांच्या अनुमोदनामुळे आम्ही आज त्यांचा गौरव केला. आज प्रमुख अतिथी म्हणून पीटर फर्नांडिस सरांना आम्ही मान दिला. केवळ वसईतच नव्हे तर शिर्डीसारख्या आणि दमनसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये अतिशय लोकप्रिय असं स्वतःची छवी निर्माण केली. वसईकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. आणि आज तर त्यांनी विचारलेलं की मला तुम्ही एवढं मोठं मान देता, तुम्ही तुमच्यासाठी काय करू? म्हटलं तुम्ही आमच्यासाठी काहीच करू नका. तुम्हाला मिळालेला मान हा उशिरा मिळतो आहे. खरं तर ते खूप छोटे मोठे व्यावसायिक आम्ही बघितलेले आहेत पत्रकारितेत काम करताना, की कुठल्या निमित्ताने ते प्रसिद्धीचे होतात असतात. पण पीटर फर्नांडिस सरांनी सतपाळ्याचं ज्ञानदीप मंडळ असेल शिक्षण संस्था किंवा वैद्यकीय क्षेत्रामधली कार्डिओग्रेशर्स रुग्णालयासाठी दिलेलं योगदान असेल, अनेक त्यांचे योगदान असे आहेत की ते त्याचा एकंदर विचार करता त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही आणि प्रसिद्धी पराडमुख होऊन हे व्यक्तिमत्व काम करतं आहे आणि नालासोपारा या विभागात ते सक्रिय आहेत. मग आम्ही सर्वांनी विचार केला की पीटर फर्नांडिस सरांचाही यथोचित गौरव आपल्या पत्रकारांच्या मंचावर झाला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याला संमती दिली. आज ते आलेत, खूप भरभरून बोललेत आणि आमच्या पत्रकार मित्रांनाही त्यांनी फार मोठं मदतीचं आश्वासन दिलेलं आहे, मदत केलेलीसुद्धा आहे. त्यांचं मी या निमित्ताने पुन्हा फर्नांडिस सरांचं मी या निमित्ताने आभार मानतो. आशा डिसूजा मॅडमचेही आभार मानतो. आणि जे प्रत्यक्ष कार्यक्रमाला आलेत, खरं तर निवडणुकीचं सर्वत्र वातावरण असताना पत्रकार हा प्रचंड व्यस्त प्राणी आहे. सर्वांना आपापल्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. चॅनल्स असतील, वर्तमानपत्राचे आमचे सहकारी असतील, पण तरीसुद्धा पुढारीचे निवासी संपादक सावंत सर आज येथे आले. तुम्ही सर्व मोठ्या संख्येने पत्रकार मंडळींनी आज या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. अशा सर्वांना जे येऊ शकले नाही, तुमच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्यापर्यंत जाणार आहे, त्या सर्वांनाही मी स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त आणि आजच्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.